जगात अनेक विषारी प्राणी आहेत, पण ते अशा प्रकारे विषारी आहेत की जर ते मानवाला चावले किंवा त्यांनी स्पर्श केला तर त्या मानवाला विषबाधा होऊ शकते आणि जीव सुद्धा जाऊ शकतो। पण जरा विचार करा, एखादा मानवच विषारी असू शकतो का? ही कहाणी कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या ग्लोरिया रमिरेज हिची आहे, जी एक सामान्य महिला होती। पण 19 फेब्रुवारी 1994 नंतर तिला जग टॉक्सिक लेडी म्हणून ओळखू लागलं। ग्लोरीला विषारी महिला ही ओळख कशी मिळाली, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। तर 19 फेब्रुवारी 1994 रोजी ग्लोरियाला अतिरिक्त दाबाच्या त्रासामुळे कॅलिफोर्नियाच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं। 6 आठवड्यांपूर्वीच तिला गर्भाशयाच्या कॅन्सरचं निदान झालं होतं आणि तो आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला होता। त्या रात्री तिची प्रकृती अचानक खालावली। तिचं हृदय वेगाने धडधडू लागलं, श्वास घेणं कठीण झालं आणि मळमळीने तिला ग्रासलं। डॉक्टरांनी तिचे हृदयाचे ठोके मंद करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली, पण काहीच फायदा झाला नाही। ग्लोरियाला श्वास घ्यायला आणि बोलायला सुद्धा अवघड जात होतं। डॉक्टर ग्लोरियाच्या ढासळत चाललेल्या प्रकृतीवर उपचार करण्याचा प्रयत्न करत होते, पण तेवढ्यात आणखी एक समस्या उद्भवली। ज्या नर्स टेस्टसाठी ग्लोरियाच्या रक्ताचा नमुना घेत होत्या त्यांना लसणासारखा कुजल्यासारखा वास आला आणि तो पूर्ण खोलीभर पसरला। तरी नर्सने सिरिंज टोचली आणि रक्त काढलं। आता तो वास आणखी तीक्ष्ण आणि अमोनियासारखा येत होता। रक्त काढल्यानंतर नर्स जशी उभी राहिली तशी ती जमिनीवर कोसळली। दुसऱ्या नर्सने तिला सावरून तिच्या हातातली ट्यूब घेतली आणि तिलाही तोच तीव्र वास जाणवला। तिचं डोकं दुखायला लागलं आणि ती खोली बाहेर पडली, पण काही पावलं टाकताच ती सुद्धा बेशुद्ध झाली। त्यानंतर डॉक्टर आले, त्यांना सुद्धा मळमळ चक्कर यासारखं जाणवू लागलं आणि अचानक तेही बेशुद्ध झाले। अवघ्या काही मिनिटात हॉस्पिटलमध्ये एक वेगळ्याच संकटाची सुरुवात झाली। त्या खोलीत असणाऱ्या इतर रुग्णांची सुद्धा तब्येत बिघडत चालली होती, म्हणून हॉस्पिटल प्रशासनाने त्या खोलीतून सर्व रुग्णांना तातडीने हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्ये हलवलं। एवढं करून सुद्धा त्या वासाने लोक बेशुद्ध होतच होती। एवढं असून सुद्धा डॉक्टर ग्लोरियाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण हा प्रयत्न अयशस्वी झाला आणि ग्लोरियाचा मृत्यू झाला। ग्लोरियाचा मृतदेह हटवण्यासाठी प्रॉपर पीपीई किट घातलेली एक विशेष टीम आली। त्याने तिच्या शरीराजवळ विषारी वायू आहे का याची तपासणी केली, पण काहीच आढळलं नाही। मृतदेहाला एका वेगळ्या खोलीत ठेवण्यात आलं आणि जवळपास 1 आठवडा पोस्टमॉर्टम काही झालंच नाही। नंतर 3 वेळा तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं। पहिलं मृत्यूच्या 6 दिवसांनी, दुसरं 6 आठवड्यांनी आणि तिसरं तिला दफन करण्यापूर्वी। 12 एप्रिल 1994 रोजी काउंटी अधिकाऱ्यांनी मृत्यूचं कारण जाहीर केलं, ते म्हणजे गर्भाशयाच्या कर्करोगामुळे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे। पण मृतदेह तिच्या कुटुंबाला सोपवायला 2 महिने लागले आणि मगच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेची चौकशी सुरू झाली। तिच्या रक्तातून येणारा वास इतका विषारी कसा झाला याचा तपास सुरू झाला, पण ग्लोरियाच्या रक्त चाचण्या सामान्य होत्या। ग्लोरियाच्या रक्तात मात्र डायमिथाइल सल्फोन मोठ्या प्रमाणात आढळलं। तरी हॉस्पिटलमधील कर्मचारी का बेशुद्ध झाले याचं ठोस कारण सापडलं नाही। तिचं रक्त इतरांसाठी इतकं विषारी कसं बनलं हे अजूनही गूढ आहे। ग्लोरिया रमिरेजचा मृत्यू आजही वैद्यकीय इतिहासात एक रहस्य आहे। तिच्या रक्ताने त्या हॉस्पिटलला अक्षरशः हादरवून टाकलं, म्हणून तिला टॉक्सिक लेडी म्हणून कायमची ओळख मिळाली। अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।